लग्न झालं सज्जन हो, बर का, लग्न झालं, आनंदी आनंद निर्माण झाला सज्जन हो. ऐका, शुभमंगलम सावधान. दोन्ही पत्न्या घेऊन त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आले. आता प्रभू आलेत, कृष्ण परमात्मा आलेत, आपण आरती घेऊन ओवाळावं. कुणाला वाटलं? म्हणा की रुक्मिणी मातेला वाटलं. म्हणून ती आरतीचं ताट घेऊन समोर आले सजनो. समोर आले असताना त्या ठिकाणी कृष्ण एकटे नाहीत, तर दोघी आल्या. माया कोण असतील? दोघी आल्या. बरं झालं, घरी काम कराय माणूस नव्हतं. या, चांगला पराक्रम केलो, सगळ्यांना ओवाळलं सजन हो. रास ठेवली आणि वलांडून त्या ठिकाणी मध घेतलं. अशी कुणाची बी सवत सवतीला करू शकत नाही, पण ह्या माझा कृष्ण परमात्म्याच्या पत्न्या होत्या सजन हो. ऐका, बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. सजन हो, असं बरेचसा पण होता सजन हो. बाकीच्या पण त्या ठिकाणी राण्याशी लग्न लागलं, पण एक चरित्र सांगून त्या ठिकाणी मला पुढे जायचंय बरं का. ही सत्यभामा कोण होती सजन हो? सत्यभामा त्या ठिकाणी आधीच्या काळातली आई रावणाची पत्नी होती. महिकावती नगरी. ऐका भावार्थ रामायण. रामचरित मानसात हा उल्लेख नाही महाराज. रामचरित मानस अपूर्ण आहे. ती फक्त गायचं रामायण आहे. माहितीचं आणि ज्ञानाचं रामायण कमी आहे सजन होतोय. बस ते फक्त गाण्यासाठीच आहे. महिकावतीचा जो नगरीचा जो त्या ठिकाणी अहिरावण महिरावण आहे, त्यातील अहिरावणाची जी पत्नी आहे की जिचं नाव आहे चंद्रसेना. चंद्रसेनाचा अवतार म्हणजे सत्यभामा आहे. ज्यावेळेस त्या अहिरावणाने महिरावणाला सजनो मारण्यासाठी प्रभू रामचंद्र पाताळात गेले, त्या नगरीचा द्वारपाळ मकरध्वज होता, हनुमंताचा पुत्र, मार्तिरायांचा पुत्र होता सज्जनो हो. रावणाने त्या ठिकाणी नागपाशामध्ये बांधलं होतं आणि अहिरावण महिरावणी सज्जनो रामचंद्र प्रभूला लक्ष्मणाला घेऊन पाताळ मार्गाने महिकावती नगरीला घेऊन गेले सज्जनो हो. त्याच्यामध्ये एकच योद्धा सावध होता की ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी आत्मकोपिन सज्जन माझे मार्तिराय. एका लात मारली जमिनीला सज्जन हो. सुग्रीवाला सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी सेना सांभाळा आणि पाताळ मार्गे महिकावती नगरीमध्ये गेले सज्जन हो. तितक्या त्या अहिरावण महिरावाने एका देवी पुढे कापण्यासाठी रामाला लक्ष्मणाला आणलेत. कशा पुढे? देवी पुढे कापण्यासाठी, बळी देण्यासाठी सज्जनो. मारुतीराय आले मागवा काढत सज्जनो. माझे मारुतीराय रामाची सावली होऊन राहत होते सज्जनो. ऐका, जसे त्या ठिकाणी मावळ भागातील मावळे माझ्या छत्रपती शिवरायांची सावली होऊन राहत होते सज्जन हो, तसं मारुतीराय त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राची सावली होते. आत प्रवेश करणार तर मकरध्वजाने अडवलं. कोण? माझ्या परवानगीशिवाय आत जाता येणार नाही. हनुमंतराय आटपत नाहीत. दोघांचं युद्ध लागलं, पिता पुत्राचं युद्ध लागलं आणि त्या युद्धामध्ये सज्जन हो हनुमंतरायाला त्या ठिकाणी मकरध्वजाने हरविलं. हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत युद्धात मला कोणी हरविलं नाही, आतापर्यंत माझा हात कोणी धरला नाही. त्या मकरध्वजाला हनुमंतराय विचारतात, अरे तू कोण? मी मकरध्वज आहे. अरे तू कुणाचा पुत्र आहे? मी हनुमंतरायाचा पुत्र. अरे कोणता हनुमंतराय? ज्याने लंका जाळली तो हनुमंतराय. आत्मपरीक्षण हनुमंतराय करू लागले सज्जनो. मी तर लग्न करून घेतलं नाही आणि हा माझा पुत्र म्हणतोय असं कुणी म्हणेल? मला प्रमाण पाहिजे. तितक्यात सज्जनो मगरी माता आली. साष्टांग दंडवत आपल्या पती परमेश्वरला घातलेला आहे. महाराज हा तुमचाच पुत्र आहे. मगरीला हनुमंतराय म्हणतात. कसं? ज्यावेळेस लंका दहन करून तुम्ही त्या ठिकाणी समुद्राच्या काठावरती आला होतात शेपूट विझवण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला घाम आला होता आणि ती घाम काढून तुम्ही समुद्रात टाकला, तुम्ही गिळला आणि त्याचा गर्भ राहिला महाराज.
मला पुत्राची अपेक्षा होती, म्हातारपणी सांभाळण्यासाठी मला पुत्र असावा. आणि त्याचा हा मकरध्वज निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. आजच्या वैज्ञानिक युगात ही मान्य होईल का? पण त्याने त्या ठिकाणी विज्ञानवादी माणसाने अध्यात्माचा अभ्यास केलेला आहे. का तर अध्यात्म विज्ञानाचा बाप आहे, ज्याचं उत्तर सायन्स मध्ये सापडत नाही सजनो, ते अध्यात्मामध्ये सापडल्याशिवाय राहत नाही. अध्यात्माची कास मनुष्याने धरली पाहिजे. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जनो, पटलं सज्जनो हनुमंतरायाला? आनंद वाटला. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणीमुळे सज्जनो लेकरं होतात. सांगायला वेळ नाही चला. स्वेदज आणि गर्भग्रंथीच्या माध्यमातून गर्भ राहिला सज्जनो, एवढी पावर त्या ठिकाणी जुन्या काळातल्या पुरुषात होते. सज्जनो, मला काय सांगायचंय, त्यावेळेस मकरध्वजाला समजलं की हा माझा बाप आहे. मी बापाशी विनाकारण त्या ठिकाणी युद्ध केलं, मग साष्टांग दंडवट घातलं सज्जनो. हो, म्हणून म्हणतोय बाप तो बाप आहे. तिथं अहिरावण महिरावण पिके पडले, त्यांचा द्वारपाळ होऊन त्या ठिकाणी राहिला होता सज्जनो. बापाला साथ दिली, मध्ये त्या ठिकाणी मार्ग मोकळा करून दिला सज्जनो. सगळी स्थिती त्या ठिकाणी मच्छराचं रूप धरून सज्जन हनुमंतराने पाहिली, अवलोकन केलं सज्जन. हो, केल्यानंतर एका तिथे देवी आहे, त्या देवीकडे हनुमंतराय बघू लागले. काय तू माझ्या स्वामीला मारतीस का? हनुमंतराय, मला क्षमा कर, मी हे काम केलं नाहीये. चल चल चल, देवी कापू लागली. हनुमंतराला भूक लागली होती, स्वतः हनुमंतरास देवी होऊन बसला सज्जनो. सगळे राक्षस लोक त्या ठिकाणी अन्नधान्य आणत होते, सगळे हनुमंतराय खाऊन घ्यायचा सज्जनो. लोक म्हणू लागले की आता देवी प्रसन्न झाली, एका कापा यांना द्या आता त्या ठिकाणी बळी. सज्जनो हो, त्यावेळेस हनुमंतराने विचार केला, आपलं चरित्र पुन्हा पुढे करायचं. रामाचं आणि अहिरावणाचं युद्ध लागलं. किती बी मुंडके उडवले अहिरावणाचे, तर अहिरावण काही मरत नव्हता सज्जनो. का तर अहिरावण त्या ठिकाणी अमृत पिलेला होता, मरत नव्हतं सज्जनो. त्या अहिरावणाचं मरण कुणाला माहित नव्हतं सज्जनो. हो, आपलं मरण कुणाला माहित होऊ देऊ नये, तेवढ्या पात्रतेचे आपण नाहीत, पण माहित होऊ देऊ नये सज्जनो. हो, माहित नव्हतं मरण. जवळच्या व्यक्तीला त्या ठिकाणी ते मरण माहित होतं. तितक्यात ब्राह्मणाचं रूप घेऊन सज्जन हो हनुमंतराय चंद्रसेनेच्या महाले गेले. ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले सज्जन हो. गेल्यानंतर आदर आतिथ्य केलं. भिक्षांदेही आधी वचन घेतलं सज्जन हो, भिक्षा घेतली. ऐका, त्यावेळेस दुसऱ्या वेशामध्ये त्या हनुमंतराय विचारतात ब्राह्मण वेशात की माते, बरेच वर्ष झाले रामचंद्र प्रभू सन तुझ्या नवऱ्याचं युद्ध सुरू आहे, तुझा नवरा मरत नाही, तुझ्या नवऱ्याचं मरण कशात आहे मला सांग. तुझ्या नवऱ्याचं मरण कशात आहे मला सांग. म्हणून तर म्हणतोय माणसानं शांत राहत जावं, आपलं रहस्य कुणाला सांगत जाऊ नये. चला वेळ होते, पुढे जाऊ दे आपण सज्जन हो. चंद्रसेना का म्हणते, महाराज माझी एक अट आहे, एक इच्छा आहे, ती इच्छा जर तुम्ही पूर्ण केला तर मी मरण सांगते. काय माता तुझी इच्छा काय मला सांग. ऐका, एवढी सुंदरता त्या प्रभू रामचंद्रामध्ये आहे. माझा नवरा ऐकत नाही, त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. माझं प्रेम त्या प्रभू रामचंद्रावरती बसलेलं आहे. तुम्ही जर माझं लग्न जर प्रभू रामचंद्राशी लावून देत असाल तर मी माझ्या नवऱ्याचं मरण तुम्हाला सांगते. बाबू सोपे नाही सज्जन हो. हा, मी लग्न लावून देतो असं त्या ठिकाणी वचन दिलं सज्जन हनुमंतरायाने. तिथी ठरली, सगळं झालं. तिनं रहस्य सांगितलं सज्जन. एका युवरातून त्या ठिकाणी बुंगे येतात आणि ते तोंडामध्ये अमृत आणतात आणि जेवढे जेवढे मुडदे पडलेले रक्ताचे, एका सगळ्यावरती अमृताचा फवारा केला की सगळे ते पुन्हा उठून बसतात. माझा नवरा मरत नाही. बुंग्याला जर मारलं, हजारो बुंगे येतात, बुंग्याला मारलं तर माझा नवरा मरेल, अन्यथा मरणार नाही असं सांगून टाकलं सज्जन हो. हनुमंतराने एका कडकून बुंगे मारले, एक बुंगा त्या ठिकाणी शरण आला. हनुमंतराय माझं कुळ त्या ठिकाणी शिल्लक राहू दे,
ऐका, व्यवस्थिशीर द्या, दमानं द्या, सुळबुळ त्या ठिकाणी करू देऊ नका. सुंदर गोष्ट आहे. जन सजन हो, रस पाजवण्याची इच्छा व्यक्त केली सजनो, आनंद वाटला. ऐका, म्हणून तुम्ही रस प्या, रस आलेला आहे म्हणून त्या दानशूर महात्म्याच्या सजनो टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. वैभव लक्ष्मीनी वैभव लक्ष्मी स्वयं सहायता समूह हा गट आहे. या गटाच्या वतीने रस वाटपाचा त्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा सजनो त्या गटाचं. आदरणीय सतीश कुंभार यांनी पण सजनो एक दानशूरपणाचं काम केलंय. आरतीनंतर केळी वाटपाचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय सजनो. त्यांनाही त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद. टाळ्या वाजवून स्वागत करा सजनो. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. चला दम्मानं तुम्ही घ्या, मी सांगत चालतो सजनो. लक्ष माझ्याकडे राहू द्या. भजनी विक्षिप्तेची मरण अशी अवस्था आहे. दादासाहेबाच्या फडावरती नियम आहे, मी व्यासपीठावरती पाणी देखील पित नाही सजनो. आणि इथेच नाही, कुठेही कथा सांगत असताना मी पाणी पित नाही. त्याला तपश्चर्या असली पाहिजे. तुम्ही भरपूर प्या, संपल्यानंतर मी 2 ग्लास पिऊन जाणार आहे. नाही नाही, बिलकुल तुम्ही प्या. का तर तुमचं दुःख मला माहित आहे. बऱ्याचशा माता मावल्या त्या ठिकाणी सजनो रविवार आहेत. आज रविवार आहे आणि रविवार आज संध्याकाळी सोडला पाहिजे. दीपोत्सवानंतरच रविवार सोडा सजन हो. लागू द्या वेळा, आज काही हरकत नाही. आज आनंद तुम्ही घ्या बरं का. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. मी काय सांगत होतो? कथा सांगत होतो मी बरं का. म्हणून मी बुंग्याचं दृष्टांत देतो सजन हो. एक बुंगा शरण आला, माझा वंश बुडू नका हनुमंतराय, मला तुम्ही अभयदान द्या, संरक्षणात घ्या. हनुमंतराला म्हणलं, एक काम केलास तर तुला मी अभयदान देतो, नाहीतर देणार नाही. कोणतं सांगा? वेळ येईन तेव्हा तुला सांगतो. चंद्रसेनेच्या महालामध्ये प्रभू रामचंद्र गेले. मंचकावरती बसण्याच्या अगोदर तो मंचक आतून पोखरून टाकायचा, कर 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 करून. आणि रामाशी लग्न लावतो असं शपथ दिली होती सजन हो हनुमंतरायाने. पण रामाचा अपमान जर तुझ्या महालात झाला तर रामाशी लग्न लागणार नाही, असे हनुमंतराने सांगितलं होतं सजन हो. म्हणून ठरल्याप्रमाणे भुंगा गेला आणि ज्या मंचकावरती रामचंद्र प्रभू बसणार होते तो मंचक आतून कर 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 पोखरून टाकला. ब्रह्मभेदी कोडे बलतेचे काष्ट कुरडे, परी कळिके माझे सापडे कोळे. करून टाकलं सजन. माझे ज्ञानोबराय बोलतात. हनुमंतराय प्रभू रामचंद्राकडे आले सजन हो. तिकडे आयरावण मेला. आयरावण मैरावण मेला बुंगा मारल्या बरोबर. का तर अमृताचा फवारा करणारा कुणीच नव्हता ना. हनुमंतरायाकडे आले सज्जनो. कोण? प्रभू रामचंद्र. आपलं हनुमंतराय आले प्रभू रामचंद्राकडे. म्हणे, रामा चला लवकर चला, गाय नाही. कुठे हनुमंता? चला तुमचं लग्न करायचं आत्ता. हनुमंता, या अवतारामध्ये मी एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहे. माझं लग्न लावणारा कोणाशी मी लग्न करत नाही. तुम्हाला काय करायचे? चला की महाराज लग्न लावून टाकायचे. चला लग्न टाकायचे. हनुमंतरायाचं सजनो ऐकून प्रभू रामचंद्र आले. देवभक्ताच्या अधीन आहे. रांगोळ्या काढून स्वागत केलं सजनो चंद्रसेने. सांगा, परपुरुषावरती सजनो चित्त आकृष्ट आहे. स्वतःचा नवरा तटनी मृत्यू पावला तरी डोळ्यात टाक नाही सजनो. मला भक्ती सांगायची, इथं विषय सांगायचे नाही मला सजनो. आदरातिथ्य केलं, पाद्यपूजा केली आणि प्रभू रामचंद्र मंचकावर बसले की काढ 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 काढ, हा मंचक मोडला सजन हो. हनुमंतराय म्हणतात, चंद्रसेना तुला म्हणलं होतं का नाही मी, माझ्या स्वामीचा जर अपमान झाला तर स्वामी माझे करून घेत नाहीत.
चंद्रसेना टाहो फुडून रडू लागले. तेल बी गेलन, तूप बी गेलन, हाती धोपटणं आलं. हातचं कधी सोडायचं नसते सजन हो. रडू लागली. आता काय करावं. रामचंद्र बाबू म्हणतात, हनुमंता धर्म संकटात पाडलं मला तुम्ही, धर्म संकटात पाडलं. त्यावेळेस त्या ठिकाणी वचन दिलं होतं, चंद्रसेना तुझी इच्छा पुढील जन्मात पुढील अवतारात पूर्ण करेन. मग ती चंद्रसेना म्हणजे सत्यभामा होऊन आली. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे चालून सज्जनो, कालिंदी सत्या भद्रा लक्ष्मणा यांच्याशी विवाह झाला. अष्टनायकेशी विवाह झाला सज्जन हो. अष्टनायकेशी विवाह झाल्यानंतर सज्जन हो, भौमासुराहून एका नगरीहून पत्र आलं कृष्ण परमात्म्याकडे. आणि ती पत्र आलं असताना रुक्मिणीच्या हातामध्ये पत्र पडलं सज्जन हो. पत्र वाचलं. त्या भौमासुराच्या नगरीमध्ये सज्जन हो 16,100 स्त्रिया त्या ठिकाणी बंदिखानी होत्या. असा तो राजा होता. कुणाची सून दिसली, लेक दिसली, पत्नी दिसली, उचलावं आणून त्या ठिकाणी बंदिखान्यात टाकावं सज्जन हो, असा त्याचा प्रघात होता. कृष्ण परमात्म्याने ते पत्र वाचलं आणि तो भौम नगरीला गेला. त्याचा निपात केला सज्जन. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तो बंदीखान्यामध्ये आला. बंदीखान्यातून त्या ठिकाणी सगळ्या स्त्रियांना मोकळं केलं सजनो. म्हणजे जगातील स्त्री मुक्ती चळवळ जर कोणी राबवली असेल तर माझ्या कृष्ण परमात्म्याने राबवले सजनो. बरं का. भाविक मैबाप हो, कृष्ण म्हणतात, मायांनो तुम्हाला आता त्या ठिकाणी मी मोकळं केले, तुम्ही तुमच्या घरी निघून जात. त्या सगळ्या रडू लागल्या. सांगा कृष्ण परमात्मा मला कोण स्वीकारेल. ज्याची लेक आहे तो बाप मला स्वीकारेल का. ज्याची पत्नी आहे तो त्या ठिकाणी नवरा मला स्वीकारेल का. ज्याची मी बहीण आहे तो भाऊ मला स्वीकारेल का. आहे का. म्हणून स्त्री पदोपदी अपमान त्या ठिकाणी होतो सजन सीतेचा. मग काय करा. देवा तुम्ही आम्हाला सोडवलेलं आहे तर तुम्ही अंगीकार केला सजनो. तेवढ्या स्त्रियांना त्या ठिकाणी आणलं. ऐका महाविवाह झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांना तेवढे महाल बांधून दिले सजनो. या महाराज या बसा. महाराजांना मुंबईला जायचं आहे पण महाराज चाललेत. मुलांना दाखवायचंय. महाराज सत्कार करायचे तुमचा. या लगेच. आदरणीय इकडे या. आदरणीय मृदंग तालमने, तबला तालमने आणि अनुपम्य वाद्ये प्याडवादक श्री हरिभक्तीप्रयण आपल्याच ग्रामाच्या नजीक सजन हो, बाडगाव येथील तरुण तडफदार नेतृत्व, सूर्याची तेजस्विता, धरेची शांतता, आकाशाची भव्यता असे आमचे आदरणीय दशरथजी महाराज डोपे यांचा सत्कार. मठाधिपती आदरणीय आमचे प्रवीण महाराजजी होळसमुद्रकर कर्नाटक हे करतात सजन हो. त्याने तो स्वीकारावा आणि त्यांनी प्रयाण करावं. महाराज 7 दिवस साथ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून सजन स्वागत करावं. ऐसा पुत्र देगा गुंडा आणि त्याचा त्रैलोक्य झेंडा. म्हणून त्या मात्या पित्याला पण धन्यवाद सजन हो. आधी करून पत्नीला पण त्यांच्या धन्यवाद. का ह्याच कारण आहे की असला नवरा 7 दिवस त्या ठिकाणी आमच्यासाठी सोडला. कुणी सोडत नाही मोकळं पण त्याने सोडला सजनो. हा आनंद वाटला. टाळ्या वाजवून स्वागत करा. चल धन्यवाद महाराज. चालतंय. आमचे दुसरे महाराजजी विराजमान झाले म्हणून आदरणीय पवन महाराज बाडगावकर यांच्यासाठी एक वेळेस टाळ्या वाजवा सज्जन हो.
भाविक मॅ बापू परमार्थाचं कार्य अविरत चाललं पाहिजे. महाराज मला 5 वाजता जायचं आहे. जा महाराज, पण त्या ठिकाणी तुमचा मित्र पाठवून द्या. अहो मला सांगा, साथीदार जर चांगले असतील सज्जन हो, तर कुठले कार्य घडतंय, अन्यथा कार्य घडू शकत नाही सज्जन. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जन हो, विवाह सोहळा संपन्न झाला. प्रत्येकीला 10 पुत्र 1 कन्या झाली सज्जन हो. अखिल लातूरची महानगरपालिका त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचे एवढे सज्जन हो पुत्र आणि पुत्री त्यांना झाले सज्जन हो. आनंद वाटू लागला सज्जन हो. ऐका, पुढे बऱ्याचशा लोकांचा विनाश केला सज्जन. द्विद्वानर आहे, पोंडरक आहे, ऐका बऱ्याच लोकांचा सज्जन हो नायनाट माझ्या कृष्ण परमात्म्याने केले सज्जन हो. आणि एके दिवशी नारदजी द्वारकेला आले सज्जन हो. नारायण हरी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण टाळी वाजवा. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण विष्णु नारायण 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 हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण जय हो. हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण बोले गोपाल कृष्ण कृष्ण भगवान. भगवान की जय. नारदाने सज्जनो सगळ्या त्या ठिकाणी स्त्रिया पाहिल्या सज्जनो. खूप सुंदर चरित्र आहे सज्जनो. थोडक्यात चालायचे आपल्याला. धन्यवाद धन्यवाद महाराज. आदरणीय श्री हरिभक्तीप्रायण वैराग्य मूर्ती आपल्या गावचे सुपुत्र सज्जन हो अशोकजी महाराज सोनवतीकर यांचं त्या ठिकाणी आपल्या कथा मंडपामध्ये आगमन झालेल्या सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. महाराजांना विनंती आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हावं. महाराज आपली अपेक्षा होती मला बरं का, कधीतरी येऊन मला भेटचाल अशी अपेक्षा होती. मी वाटच पाहत होतो. कसं आहे, एखादा दिव्य महात्मा सज्जनो वैरागी मूर्ती आपल्या कथेमध्ये सज्जनो जर अवतीर्ण झाली तर आपल्या कथेचं विशेष फळ सांगितलेलं आहे सज्जनो. या महाराज या व्यासपीठावरून त्या ठिकाणी विनंती आहे
आपण समोर येऊन बसावं महाराज या. बोली गोपाल कृष्ण भगवान की. भगवान की जय. की जय. आदरणीय दत्ता महाराज सोनोतीकर यांनी यावं, दोघांनी या. बोली गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. भाविक माय बाप हो, सर्व निरीक्षण केलं नारदाने सज्जन हो. सगळ्या घरी जात असताना सगळ्याकडे पाद्यपूजा झाली महाराज. थोडक्यात मला सांगायचे, आणि माता सत्यभामेच्या घरी जय नारदा आले सज्जन हो. आगतम स्वागतम सुस्वागतम, स्वागत केलं सज्जन हो. आणि बोलता बोलता मी काय म्हणतो, माणसानं कमीच बोलत जाऊ बरं का. बोलण्याचा भडीमार करत जाऊ नये, एखादा शब्द निघून जात असतो ऐका. मितले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. बोलता बोलता त्या ठिकाणी नारदाला सत्यभामा म्हणते की महाराज, जन्मोजन्मी हाच मला पती मिळावा असं माझ्या मनात आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल. नारदाने त्या ठिकाणी विचार केला, हिला अहंकार आलाय म्हणे. बस जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं वाटत असेल तर पाठीमागच्या जन्मात जी वस्तू दान केली ती पुढील त्या ठिकाणी जन्मात ती वस्तू प्राप्त होत असते. मग काय म्हणणं आहे महाराज, कृष्णाला तुम्ही दान करा. कृष्णाला घेणारा असा कोण आहे म्हणे, दुसरा ब्राह्मण बघायची गरज नाही ना, मी तुझ्यापाशी ब्राह्मण आहे. आण ताट, पाणी आण, सोड संकल्प. सोड संकल्प, आणलं ताट सज्जन हो. कार्य करण्याच्या अगोदर परिणामाचा विचार करावा. ताट आणलं सज्जन हो, संकल्प सोडला सज्जन हो. संकल्प सोडला है का, भावी जन्मने श्रीकृष्ण पती प्राप्त्यर्थ इह जन्मी कृष्णपती दान करिष्यहम म्हणून संकल्प सोडला है का. त्यावेळेस सज्जन ओलाचा हात घेतले नारदाने, आले कृष्णाकडे. म्हणे कृष्ण आणि चला सोबत. कुठं नारदा, माझ्या सोबत घ्या चला. हे काही पादुका घ्या डोक्यावर आणि सोबत चला. सिरी पादुका घेऊन चालय. ही माझा विना पण मला त्या ठिकाणी जड होऊ लागलाय. गळ्यात तुमच्या विना अडका ऐका, आणि घेऊन चालले सज्जन. भगवंत निघाले नारदाच्या पाठीमागे. पुन्हा पश्चाताप झाला याला. नारदाला म्हणते, नारदा देवाला घेऊन कुठे चाललात तुम्ही. नारदजी म्हणतात, माता तुम्ही मला कृष्ण हा दान दिलंय म्हणून तो माझा चाकर झालेला आहे. मी कुठेही घेऊन जाऊ त्रिलोक्यामध्ये, तुमच्या पाया पडते, घेऊन जाऊ नका. त्यावेळेस नारदजी म्हणतात, एकदा दान दिलेली वस्तू आहे, त्या वस्तूवरती आपला अधिकार नसावा, दात्याचा अधिकार नसावा ऐका. त्यावेळेस काही करा, काही करा, काही मागा, कृष्ण हा पती त्या ठिकाणी मला परत द्या. हे आदोगरच कळायला पाहिजे ना, आदोगरच कळायला पाहिजे. कोण म्हणतंय स्त्री महाबुद्धिमान आहे ऐका, नारी महाबुद्धिमान आहे सज्जनो. पण फरक एवढाच आहे की लेट करंट आहे, उशिरा कळते. लवकर कळत नाही, उशिरा कळत आहे. मी निष्प्र आहे, मला कशाची गरज नाहीये ऐका. परधन मला लोष्टवत आहे, माती समान आहे त्या ठिकाणी, मला काहीच नको. काही करा नारदा ऐका, तुम्ही किती दान मागा मी तुम्हाला द्यायला तयार आहे ऐका. का तर माझ्या बापामुळेच वैभव वाढलेलं आहे. काय सांगावं म्हणून म्हणतो मी, वैभव वाढलेला आहे. विचार आपला वेळ नाही सांगायला सज्जन. कृष्णाने खून केले नारद. हा कृष्णाच्या वजनाबरोबर भारंभार जर सोनं मला देत असाल तर मी कृष्णाला परत दिला. एवढंच का, सोने रुपया मृत्यू के समान मानणारे साधू संत कृष्णाचा संकेत आहे. हा या परत त्या ठिकाणी आणा तराजू. आडतीतला तराजू आणला बाबा ऐका. ही कौतुक पाहण्यासाठी सज्जनो नगरातील सगळे नर नारी जमा झाले. आधी करून त्या ठिकाणी दानव मानव किन्नर गंधर्व यक्ष देव सगळे जमा झाले सज्जनो आकाशामध्ये.
कौतुक पाहतात. 6 राण्या आल्या, रुक्मिणीला ह्याचा पत्ताच नाही. पत्ताच नाही सज्जन रुक्मिणीला. त्यावेळेस ती 7 राण्या आल्या, 16,108 आल्या आणि त्या ठिकाणी त्या हिला भांडू लागले. कुणाला? सत्यभामेला. तो दान का दिलीस ग? तुझ्या एकट्याचा होता का? आमचा नव्हता का? आमचा अधिकार नव्हता का? एका पारड्यामध्ये सजवणं हो बसवलं, दुसऱ्या पारड्यात सोनं टाकणं चालू आहे. हाय नाही तेवढं त्या ठिकाणी सोन्याचा ढीग लागला सजणं त्या पारड्यामध्ये. पण कृष्णाचं पारडं किंचित देखील हललं नाही. काय म्हणते सत्यभामा? देवा जरा हलकं व्हा ना, हलकं व्हा ना. म्हणे हे का बाजारामध्ये मला हलकं व्हायला लावती. एवढा मी हलका आहे ना, ऐका एवढा जडत्व त्या ठिकाणी मी आहे. ऐका अख्ख्या जगाचा भार माझ्यावरती आहे. बाजारामध्ये हलकं हो का मी? ऐका सत्यभामा काय म्हणते? मग तुमचाही नवरा आहे, माझ्यापासलं सगळं संपलेलं आहे. ऐका सोडून परत घ्यायचं असेल तर तुमचं ठेवलेलं काढा. सगळ्या जणी आणल्या सज्जनो, सगळ्या जणी आणल्या भारंभार त्या ठिकाणी सोनं, तरी कृष्णाचं पारडं हलत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तनायकाने त्या ठिकाणी सोनं टाकलं सज्जनो. सगळ्याच सोनं बाहेर निघालं. कोणापाशी किती आहे काय नाही सगळं बाहेर निघालं. याचा रुक्मिणीला पत्ताच नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी सत्यभामा म्हणते, ऐका त्या आल्या नाहीत, त्या मानाच्या थोरल्या थोरल्या. आता सत्यभामेचं तिचं बोलणं नव्हतं, जांबवंतीचं रुक्मिणीचं बोलणं होतं सजन हो. जास्त प्रेम होतं. ऐका हा सिद्धांत माझ्या छत्रपतींना तुम्ही लागू करा. त्या ठिकाणी पत्नीत सजनो. चला खूप सुंदर चरित्र आहे हो. इतिहास कधी कधी वाचत जा सजनो. आपला इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. ऐका आपला इतिहास ते आपल्या बापाचा इतिहास आहे सजनो, आपल्याला माहीत असावा बस. वस्तुस्थिती आहे सजनो. जांबवंती गेल्या. ऐका रुक्मिणी सुंदर असं स्वस्थ बसली होती सजन हो. ध्यान अवस्थेमध्ये रुक्मिणी बसली होती. आणि त्या रुक्मिणीला जाऊन ती जांबवंती काय म्हणू लागली? रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. का तुम्ही स्वस्थ बसल्या? उठा ना म्हणता महाराज. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. आई कोणी सकय ब्राह्मण वाणी, अर्पण केला शारंग पाणी. आपण एक केला अवघ्या स्वर्ण वारंवार देवोनी. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला.
रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला उठा की चला उठा की चला बोली गोपाल कृष्ण भगवान. म्हणून जांबुवंतीने धरून आणलं सजन हो. रुक्मिणी आले तर एवढे मोठे लोक आलेत, नरनारी आलेत. देवा ही काय बाजारा मांडला. आपल्या मनात रुक्मिणी म्हणते सजन हो. आणि ज्या तराजूमध्ये माझे कृष्ण परमात्मा बसलेत आणि पलीकडे सोनं ठेवलेलं आहे. कृष्णाच्या भोवती रुक्मिणी फिरते. हृदया हृदय एक झाले ए हृदयचे ते हृदय घातले हृदयानं हृदयासी भाषा सजनो. त्यांचा संवाद चाललाय. देवा ही काय सोंग मांडलेलं आहे, काय सोंग मांडलेलं देवा ही. चला सजन हो. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते त्या दुसऱ्या पत्न्यांना सवतीनं ती सगळं सोनं काढा बरं, तुम्ही सगळं सोनं काढा. एक दोघी काय म्हणले माहित आहे, माय गे हिच्या पशी किती असल. थोरलेत माहिती, थोरलेत लय दिवसापासून आहेत त्या, त्यांच्यापाशी भरपूर असेल पण ती दाखवत नाहीत. सगळ्यांचं सोनं काढलं सजनो. आता परत नवरा घ्यायचं सोडून ती सोनं माझं हे आहे ते आहे ते आहे ह्याच्यातच त्यांचं भांडण लागलं सजनो. कौतुक तू पाहे संचिताचे. एवढं सोनं त्या ठिकाणी प्रिय सजन हो. आणि त्या रुक्मिणीने त्या ठिकाणी एक तुळशीचं पान घेतलं आणि दुसऱ्या पारड्यात ठेवलं सजन हो. त्रिवार प्रदक्षिणा घातली तर कृष्ण परमात्म्याचं पारडं वरी गेलं ऐका आणि तुळशीचं पारडं सजन हो खाली आलं. बरोबर झालं. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जनो अशा पद्धतीने त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने स्वतःचा पती परत मिळवला. म्हणून हातचं सोडायचं नसतं आणि पळ त्याच्या पाठीमागे लागायचं नसतं सज्जनो. असे अनंत त्या ठिकाणी लीला केल्या सज्जनो. पुढील काळात त्या ठिकाणी बलरामजी एका गोकुळात गेला सज्जनो. बरेच दिवस राहून त्या ठिकाणी बलरामजी पुन्हा त्या ठिकाणी महात्मा भेटून आला सज्जनो हो. एका कृष्ण परमात्म्याने आपले जे 6 भाऊ आहेत ते पुन्हा देवकीला त्या ठिकाणी त्याची मुलं परत आणून दिले सज्जनो. असं अनंत त्या ठिकाणी चरित्र झालं सज्जनो हो. चरित्र होत होत त्या ठिकाणी सज्जनो कृष्ण परमात्म्याने प्रत्येक धर्माचं पालन केलं होतं सज्जनो. एक सांगू तुम्हाला मी, पितृ धर्म काय आहे, कसा पालन केला पाहिजे हे कृष्णाकडून शिकावं. का तर अग्नीच्या तावडीतून आणि सापाच्या तावडीतून नंदबाबाला सोडलं होतं 1 आणि जेलमधून सज्जनो वसुदेवांना सोडलं तर 2. पितृधर्म मातृधर्म काय आहे कृष्णाने सिद्ध केला सज्जन हो. है का देवकीच्या त्या ठिकाणी उदरी आला है का. यशोदे सायाशी पाळीला देवकीच्या पोटाला आलं सज्जन हो आणि यशोदेला वात्सल्य भाव दिला सज्जन हो. है का म्हणजे मातृधर्माचं पालन केलं सज्जन हो. हे का आचार्य धर्माचं पालन केलं सज्जन हो. सांदीपानी ऋषीच्या आश्रमात 62 दिवस विद्या संपादन केली. गुरुपुत्र आणून त्यांना दिलं म्हणजे आचार्य धर्माचं त्यांनी पालन केलं सज्जन हो. है का युद्ध धर्माचं पालन केलं तर सज्जन त्यांनी युद्ध धर्माचं पालन कसं केलं सज्जन हो. है का महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी त्यांनी लावलं. अधर्माचा निपात केलं आणि धर्माची त्या ठिकाणी सज्जनो स्थापना केली सज्जनो. म्हणजे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी पालन केलं. अर्जुनाच्या माध्यमातून मित्र धर्म काय आहे तोही सज्जनो त्यांनी पालन केला. है का पुत्र धर्म कसा असावा हेही त्यांनी पालन केलं सज्जनो. स्वतः भगवान शिवप्रभूची प्रार्थना करून शिवप्रभूला प्रसन्न करून सगळ्यांना पुत्र होते पण जांबुवंतीला पुत्र नव्हता म्हणून शिवप्रभूच्या कृपेने भगवान शिवप्रभूंचा अवतार सज्जनो हा त्या ठिकाणी जांबुवंतीचा जो पुत्र आहे की ज्याच्यामुळे सज्जनो कुळाचा विनाश झाला असा जो पुत्र आहे सज्जनो हो. है का सांब तो कृष्णाने त्या ठिकाणी शिवप्रभूंना मागून घेतला होता सज्जनो. प्रत्येकाच्या वाचनामध्ये वेगळे वेगळे येईल पण माझ्या वाचनात जे आलं ते मी प्रकट करून सांगतोय सज्जनो हो. बरंच चरित्र केलं त्या ठिकाणी. ऐका
आता एका त्या ठिकाणी सज्जन हो सुंदर चरित्राकडे आपल्याला वळवायचं आहे. ज्या जरासंधाला मरण नव्हतं सज्जन हो, त्या जरासंधाच्या सगळ्या अटी मान्य करून सज्जन हो भीमा करवी त्याचा निपात केला सज्जन हो. म्हणून त्या जरासंधाचा मुकुट भीमाने आपल्या वाखारात आणून ठेवला होता आणि तोच मुकुट परीक्षितने ठेवला. ही भागवत घडायला कारणीभूत आहे. फिरू फिरू कथा येते सज्जन हो. असो म्हणून एक सुंदर कथेकडे आपण वळणार आहोत. एका कृष्ण परमात्म्याची बालमित्र सुदामाची भेट सज्जन हो. एका त्या कथेपुरी त्या ठिकाणी थोडं भजन करा महाराज. राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. हा गोविंद गोपाला नटवर नंदलाला. गोविंद गोपाला भज मन नंद लाला. हा राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे. 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 हा राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. हा राधे राधे वाकरा. गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. हा राधे 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 गोविंद गोविंद राधे. राधे राधे गोविंद गोविंद. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. भाविक माय बाप हो, एकदा काय झालं माहितीये का? कृष्ण परमात्म्याचं सगळं चरित्र सांगणं शक्य नाही. भागवत महापुराण हा महासागर आहे सचून हो. वर्षभर लावला तरी त्या ठिकाणी सरत नाही. आदरणीय दादासाहेबांच्या फडावरती चातुर्मास 4 महिने एकनाथी भागवत चलते सज्जन हो. आपल्याला माहित आहे एखादा स्कंद 4 महिने चालतो तर त्या ठिकाणी 12 स्कंद किती दिवस चालतील ह्याचा विचार करावा सज्जन हो. बरं का, सगळं सांगणं शक्य नाही, तेवढा मी विद्वान नाही सज्जन हो. बस म्हणून बघा भक्त सुदामा सज्जन हो. पोरबंदर त्यांचं गाव आहे, गुजरात, सुदामपुरी. सध्या पोरबंदर असे नाव आहे, तिथलं चरित्र आहे. जसं कृष्ण परमात्म्याचं त्या ठिकाणी लग्न लागलं तसं सुदामाचं लग्न लागलं. सुदामाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. 3 पुत्र होते सुदामाला सज्जन हो. अष्ट दारिद्र्याने पछाडलेला सुदामा सज्जन हो. कल्पना करा, सुदामासारख्या भक्ताचं दैव भगवंत हिरावून घेईल का? सुदामाला गरिबी का आली? सुदामाला गरिबी का आली याचं कारण आहे सज्जन हो. हे बघा, मला म्हणायचं नाही पण मला त्या ठिकाणी स्पष्ट करायचंय. गुरुदेवांना, साधू संताला जे काही दान धर्म द्यायचे ना ते शुद्ध अंतकरणातून द्यावं सज्जन हो. ऐका, म्हणून सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये सज्जन हो
एकाने हरभरे त्या ठिकाणी दान दिले होते सज्जनोच्चने. किती हरभरे खाल्यानंतर अष्ट दारिद्र्य तो मनुष्य होईल असं त्याला शाप होता. चला मला थोडक्यात सांगायचे, इतिहास खूप मोठा आहे. धो 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 पाऊस पडत होता सज्जन हो. पाऊस पडत असताना वाळलेले लाकडं नव्हते, म्हणून लाकडं आणण्यासाठी कृष्ण बलरामजी सज्जन हो जंगलात गेले होते. सुदामा घरी होता सज्जन हो. सकाळपासून लेकरं काही खाली नाहीत. गुरुमातेला चिंता सज्जन हो, म्हणून ते हरभरे देता येत नाहीत, पण ते हरभरे सज्जन हो दिले. कण देखील अन्नाचा नव्हता सज्जन हो, दिले. सुदामाने विचार केला, मी ब्राह्मण आहे आणि हे जर त्या ठिकाणी चणे माझ्या कृष्ण परमात्म्याने खाले तर देशाचं कल्याण कसं होईल, ह्या राजाचं कल्याण कसं होईल. म्हणून त्यांना हरभरे खाऊ दिले नाही सज्जनो. 3 मोठे हरभरे दिले होते. बलरामच्या हिच्याशी आपणच खाले आणि कृष्णाच्या हिच्याशी आपण खाले सज्जनो, आणि स्वतःच्या हिच्याशी आपण खाले. दारिद्र्य आपल्याकडे घेतलं सज्जन हो आणि वैभव परमात्म्याकडे दिले. याला मित्रता म्हणतात सज्जनो. अशी कथा सांग. सुदामाच्या मनामधील लोभ आला होता, ऐका, थंड बाजूला गलती. तो दोघाच्या हिश्याचे हरभरे खाला म्हणून भगवंताने त्याच्या कपाळावरचं अक्षर फुटून टाकलं. ऐका, यशस्वी होत्याचं क्षयत्व असं अक्षर लिहिलं सज्जनो. कधी कधी विरोधाभासन कथा सांगायचं. दारिद्र्य आपल्याकडे घेतलं आणि आपलं कृष्ण परमात्म्याकडे वैभव दिलं सज्जनो. असा मित्र सुदामा. कुठल्या बी अँगल मधून कथा सांगते सज्जनो. उद्देश काय, सिद्धांत आपल्यापर्यंत चांगला पोहोचावा. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. एके दिवशी पत्नी म्हणते, अव आपण 3 दिवसापासून काही खाल्लं नाही, लेकरं घरी उपवास आहेत, मला बघावंसं वाटत नाही. तुम्ही मला सांगत होता की द्वारकाधीश परमात्मा कृष्ण माझा मित्र आहे आणि तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी मित्राकडे जाऊन काहीतरी मागून आणा. मित्राकडे जरूर जावं जाऊ सज्जनो, पण मागण्यासाठी जावत जाऊ नये. आता ठिकाणी शास्त्र आहे. आणि कोणाकडे तुम्ही भेटा झालं सज्जनो तर काहीतरी घेऊन जाऊ. रिक्त हस्ते न पश्यत राजा देवताम गुरु. कृष्ण हा देव आहे, रिकाम्या हाताने जाता येत नाही सज्जनो हो. म्हणे, हे बघ सुशीला, मी भेटायला जातो पण मी मागायला जात नाही. आता मागणं माझ्या तत्वात नाही सज्जनो हो. मी भेटायला जातो बस, पण रिकाम्या हाताने जात नाही सज्जनो. इकडे हुडक तिकडे हुडक, कण नाहीये तिथं पोहे कसे सापडतील, कोणी उष्ण द्यायला तयार नाही सज्जनो. ज्यावेळेस आपली गरिबी आली त्यावेळेस आपली योग्यता काय समाजामध्ये कळावं सज्जनो हो. कुठून तर त्या ठिकाणी ऐका पोहे आणले, त्याची पुरचुंडी बांधली सज्जन हो. पंचामध्ये पुरचुंडी बांधली आणि सुदामजी त्या ठिकाणी निघाले सज्जन द्वारका नगरीकडे. गुजरातमध्येच द्वारका आहे, गुजरातमध्येच त्या ठिकाणी सज्जन सुदाम नगरी आहे. ऐका, आपले निघाले सज्जन, मुखात त्या ठिकाणी नामस्मरण चालू होते. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा, गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. लोटा और डोरी गले लटकाए, तंदुल की गठड़ी बगल में दबाए. लोटा और डोरी गले लटकाए, तंदुल की गठड़ी बगल में दबाए. चलत चलत पहुंच गए द्वारका सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा,
गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा गाते गाते चले मन में हरे कृष्ण रामा गाते 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 चले मन में हरे कृष्ण रामा श्याम सुंदर से मिलने जय हो चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा श्याम सुंदर से मिलने सुदामा बोली गोपाल कृष्ण भगवान की जय संयोजकाला विनंती आहे 6:30 पर्यंत कथा चालणार आहे तरी कृष्णाला आणि रुक्मिणीला त्या ठिकाणी ताण बसवावं आणि सुदामजीला पण त्या ठिकाणी तयार करून सज्जन हो यायला सांगावं बरं का सुदामजीला पण त्या ठिकाणी तयार होऊन यायला सांगावं सज्जन हो बरं का भाविक मैं बाप हो चले श्याम सुंदर से मिलने सुदामा सुदामजी वाटेने येत असताना सज्जन हो कधी पूर्वेकडे बघावं कधी पश्चिमेकडे बघावं ऐका कधी उत्तरेकडे बघावं कधी दक्षिणेकडे बघावं कधी मागं बघावं कधी पुढे बघावं कधी राकेशमुरी बघावं कधी गंगमुरी बघावं सज्जन हो कृष्ण परमात्म्याचा त्या सुदामाचा सज्जन हो प्रवास सुरू झाला मुखाने सुदामा म्हणत होता सज्जन हो आये कन्हैया आये मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी देवा मला भेटी दे मला भेटी दे का मला भेटी देत नाही 62 दिवस माझे मित्रता त्या ठिकाणी तुम्ही केलात मला का भेटी देत नाही संयोजकाला विनंती आहे लवकरात लवकर घेऊन या का मला तुम्ही भेटी देत नाही सज्जन आवाज मेरी पहुंची नहीं क्या द्वारपालों ने संदेश नहीं दिया क्या सच तुम जानते मुरारी तेरे द्वार आया सुदामा विकारी कसं आहे हो याले का नाही का वाढवायचे पुढे बोले गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय भाविक मैं बापो अतिशय वैराग्यशाली त्या ठिकाणी माझे सुदामजी होते सज्जन हो बघा कल्पना करा सज्जन हो एकाच वर्गामध्ये शिकलेले एकाच गुरुच्या हाताखाली शिकलेले समान विद्वत्ता धारण केलेले सज्जन हो त्यातला एक राजा बनतो आणि एक दरिद्री बनतो याला म्हणतात नशीब एकाच वर्गात शिकलेले एक डॉक्टर बनतोय आणि दुसरं कंडक्टर म्हणतोय ह्याला नशीब आहे का याला कर्तृत्वत असे म्हणतात सज्जन हो म्हणून भगवंत प्रत्येकाला श्रीमंत करतो असं नाही सज्जन हो काहींना गरीब करतो आणि काहींना श्रीमंत करतो सज्जन हो सगळे श्रीमंत झाल्यानंतर जग चालायचं कसं सज्जन हो काहींना मालक करतो आणि काहींना त्या ठिकाणी मजूर करतो सज्जन हो जगताचा व्यवहार त्या ठिकाणी परमात्मा आपण आपलाच व्यवहार परमात्मा करतोय तुमच्या आमच्या रूपामध्ये परमात्मा नटलेला आहे आपल्याकडून आपला सज्जन हो व्यवहार संसार परमात्मा करतोय सज्जन हो आपला संसार करतोय सज्जन हो बरं का म्हणून दारिद्र्य कुणाच्या हातात नाही सज्जन हो आणि श्रीमंतीही कुणाच्या हातात नाही सज्जन हो म्हणून त्या ठिकाणी भक्त सुदामा यांनी दारिद्र्य स्वीकारलं म्हणून सज्जन हो द्वारका नगरी आज सोन्याची झाली सज्जन हो आणि त्या द्वारका नगरीला भेट देण्यासाठी सज्जन हो सुदाम दे निघाले ऐका वाटेमध्ये सज्जन हो ठेसा लागतात आडकडून पडतात सज्जन हो पुन्हा उठतात सुदाम दे सज्जन हो पुन्हा पुढे चालतात काटे कुटे टोचतात सज्जन हो कधी मुक्काम पडतो जंगली प्राण्याची भीती नाही श्वापदाची भीती नाही भगवंताच्या नामस्मरणामध्ये सज्जन हो तल्लीन झाला जो महात्मा सज्जन हो त्याला कुणाची भेटी असणार मला सांगा तुम्ही सज्जन हो म्हणून तो महात्मा सज्जन हो भगवंताला भेटायला जाऊ लागला सज्जन हो भेटी लागे जीवा बोला लवकर लवकर आणा वेळ जातोय
अगोदरच केलं पाहिजे. भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा लागलीसी आस. भेटे लागी जीवा लागले से आस. भेटे लागी जीवा कृष्ण आणि रुक्मिणी. कृष्ण रुक्मिणी लागले अगोदर से अगोदर आस. भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा लागलीसी आस. भेट लागी जीवा लागली से आस. भेट लागी जीवा लागली से आस. बाहेर रात्रंदिवस वाटत. दिवस पाहे रात्र दिवस वाट तुझे, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पाहे रात्रंदिवस या पुढे या पुढे या लवकर या लवकर या लवकर या पुढे तुम्ही या. कृष्णाने लवकर यावं. पाहे रात्रंदिवस. पाहे रात्रंदिवस. रुक्मिणी कुठे आहे, रुक्मिणी रुक्मिणी कुठे आहे, रुक्मिणी. वाट तुझी भेटे लागी जीवा चंद्रमा चकोरा जीवन, आस. भेटे लागी जीवा लागली से आस. भेटे लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझ मन वाट पाहे. द्वारपाळ थांबले का आता सुदामाला घेऊ द्या. दमानं सुदामा येऊ द्या. तैसे माझे मन वाट पाहे, तैसे माझ मन वाट पाहे, वाट पाहे. तिथेच राहू द्या. ऐ वाट पाहे तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागी जीवा लागले से आस. भेटे लागी जीवा लागली से आस. भेटे लागी जीवा लागली से आस. सुदामजीचं आगमन होत आहे आपल्या त्या ठिकाणी नगरीमध्ये सजन हो. द्वारिका नगरीमध्ये द्वारिका दिशेला भेटण्यासाठी सुदामजीचं आगमन होत आहे सजन हो. चला हरिदार फुलं महाराज लवकर. हॅलो हा अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. घर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो. स्वतः त्या ठिकाणी सुदामा द्वारपाळला विनंती करतोय कृष्णाला जाऊन सांगा आणि मी लहानपणीचा मित्र आहे कृष्णाला भेटण्यासाठी आलेलो आहे.
अरे तू कुठला मित्र कृष्णाचा, माझा राजा कृष्ण, आणि तू असला भिकारी तरी द्वारपाळ त्या ठिकाणी येतोय, विनंती करतो सजन हो. आणि कृष्णाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी जातो सजन हो. ऐका, त्यावेळेस त्या ठिकाणी पुढे महाराज भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में करीब आ गया है, तुम्हारे महल में करीब आ गया है. कृष्ण हा सुदामाला भेटा जातोय. दोन दोन पायऱ्या कृष्ण त्या ठिकाणी उतरतो सजन हो. कृष्णाची सुदामाची भेट होते आणि सुनते ही दौड़े चले आए मोहन, कडकडून मिठी वाटते. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का क्षमा तेरे करीब आ गया है, खुशी का क्षमा तेरे करीब आ गया है. सुदाम जे येतात, सुदाम जे येतात, कडकडून मिठी मारली कृष्ण परमात्म्याने. माता रुक्मिणी आणि कृष्ण, ऐका तुम्ही कृती करा, माता रुक्मिणी आणि कृष्ण सुदामाचे त्या ठिकाणी चरण प्रक्षालन करतात. खाली बसा, सोपा आहे का देव होणं? खाली बसा. सुदामा को अपने आसन पर बिठायो, पाय धुवा, पाय धुवा. सुदामा को अपने आसन पर बिठायो, चरण आंसुओं से श्याम ने धोयो, चरण आंसुओं से श्याम ने धोयो. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, ये मेहमान कैसा अजब आ गया है, ये मेहमान कैसा अजब आ गया है. अरे द्वारपाल भाविक माय बाप हो, बारीक. ज्यावेळेस त्या ठिकाणी कृष्ण सुदामा भेट झाली आणि कृष्णाने सुदामाचे चरण प्रक्षालन केलं, हाताला त्या ठिकाणी पायाला हात लावा, चरण प्रक्षालन केलं. त्यावेळेस सज्जन हो, कृष्ण सुदामजीला क्षम कुशल विचारतात, सुदामा तू माझा लहानपणीचा मित्र आहेस, आपण खेळलो, बागडलो, एका ठिकाणी राहिलो, तुझी भेटीच मला झाली नाही, काय हाल करून घेतले सुदामा. वहिनी काय आहे, कशी वहिनी आमची, मला काही खायला आणलेले काय? त्यावेळेस सुदामा गरिबीची पुरसुंडी लपवते सज्जन हो, लपवतोय. त्यावेळेस रुक्मिणी माता ती पुरचुंडी हिसकावून घेते, नक्की मला काहीतरी खायला आणलंय. गरिबी मट्टी वाईट असते, तरी कृष्णाने हिसकावून घेतलं, कृष्णाने हिसकावून घेतलं आणि त्यातले पोहे सज्जन होत चोडून आपल्या तोंडामध्ये टाकले. पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे. फके मारी कोरडेचे, फके मारी कोरडेचे. थोर प्रेमाचा भुकेला हो, थोर प्रेमाचा भुकेला हो, 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 थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दोष काढत याला. भाविक माय बाप हो, अतिशय सुंदर अशी भेटी झाली. शांत राहा, आनंद वाटू लागला सज्जन हो. मित्रांना मित्राची भेटी झाली. 4-5 दिवस सुदामा राहिले
अभंग स्नान केले सजनो, भरजरी वस्त्र सुद्धा मला नेसवलं सजन हो. एका पंच पकवानाचं ताट समोर ठेवलं, म्हणजे सुद्धा मला घास जात नव्हता. 8 दिवसापासून मुलं घरी उपाशी होते, बायको उपाशी होते. स्वतःला पोट कसं भरेल मला संग सजन हो. भाविक मायबाप हो, ठेवून घेतलं, अलंकार घातले, एका किमती वस्त्र अंगावरती घातले सजन हो. एका सगळ्या त्या ठिकाणी कृष्ण पत्न्याने सुदामाचं दर्शन घेतल्या. प्रत्येकीला आशीर्वाद द्यायचे सुदामा. 10 संपल्या, 50 संपल्या, 500 संपल्या, 5000 संपल्या. सुदामाला आशीर्वाद देऊन देऊन जांभळ्या येऊ लागल्या. पत्न्या सरतच नव्हत्या ना. ऐका, आनंद वाटू लागला मित्राचा संसार पाहून सजन हो. शेवटी कृष्णाने विचार केला गेला आणि आता सुदामजीला परत पाठवलं पाहिजे. सुदामजीने मनात विचार केला सजन हो. घरी त्या ठिकाणी 8 दिवसापासून लेकर बायको उपाशी आहेत. आपण जावं म्हणून, कृष्णा कन्हैया मला परवानगी दे, मी निघतो. वाटलं होतं काहीतरी देईल, पण काही मिळालं नाही. कृष्णाने विचार केला, जर इथं माझ्या सुदामाला सगळं काही देवं आणि वाटे जर त्या ठिकाणी चोराने लुटलं आणि माझा सुदामाला जर काही झालं तर कुणावर त्या ठिकाणी अप्सरी येईल? माझ्यावरच अप्सरी येईल ना. म्हणून त्या ठिकाणी देऊन काही धाडलं नाही सजन हो. एका जाता जाता कृष्ण म्हणतात, बोला की तेवढे अंगावरचे भरजरी वस्त्र काढून टाका. त्याने काढून टाकले. त्यांना वाटलं कंगन कडे तर ठेवल, ती कडे बी काढून टाका. सोन्यापाशी लोभ आहे आणि लोभा पापाचा बाप आहे. म्हणून फाटके तसेच धोतर लेवा दिलं आणि तसाच पंचा लेवा दिला सजन हो. ज्या बाबांनी एका सुंदर असं पात्र केलं सजन सुदामाचं, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. आणि ज्याने कृष्णाचं आणि रुक्मिणीचं पात्र केलंय, या नवऱ्या बायकोला किती आनंद वाटू लागलाय. पुन्हा नवरा नवरी व्हायला भेटलं म्हणून यांच्यासाठी सजन वर टाळ्या वाजवस. ऐका, लहानपण यांना आठवलं आणि सुदामजीचे सगळे वस्त्र वतरून घेतले आणि मजल दर मजल केलं. सुदामजी सजनो निघतात. आपण त्या ठिकाणीच सुदामजी त्या ठिकाणी जातात. द्वारपाळ समोर येतात. द्वारपाळ एवढे त्या ठिकाणी पैलवान उभा केले सजन द्वारपाळ की बघून चोर 10 पळून जाईल तिकडे. एवढे पैलवान द्वारपाळ उभा केले. द्वारपाळासाठी इकडे टाळ्या वाजव सजन हो. का अहो हे आनंद ऐसा सांडोणी सोहळा आणि मी का राहीन निराळा सजनो. आपला आनंद आपण घ्यायचंय. कोणी कुचंबना केले तरी सजन हो, आपल्या आनंदाला आपण पात्र. आता वरी बसा, वरी बसा. आता टेन्शन नाही. माय खाली एक बार बसा म्हणाले, वरी बसल्या. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. मी लेकरू आणूक म्हणलं होतो, हे का लेकरू बी सोबत म्हणले. सज्जनो, सुदामा त्या ठिकाणी कृष्णाची भेटी घेऊन दुःखी अंतकरणाने तसाच गेला सज्जनो, तसाच गेला. का तर वाटेमध्ये जर सोनं पाहिलं, भरजरी वस्त्र पाहिले आणि दुष्ट लोकांनी जर अडवलं आणि त्याच्यामध्ये माझ्या सुदामाचा जर घात झाला तर त्या घाताला पात्र मीच ठरणार, त्याला कारण मीच ठरणार. म्हणून देवाने काही दिलं नाही. ज्या वेळेस नगरी पसे सुदामजी जातात त्यावेळेस सुदामाची नगरी सोन्याची केली सजनो. विश्वकर्माला धाडून सुदामजी जातात. या ठिकाणी माझी झोपडी होती. 50 मजली महाल कस काय दिसू लागलेलं आहे. मधून लगेच सुशीला आली. 3 लेकरं आले, गलबलून मिठी मारले सजनो. मला सांगा, घरच्या गृहिणीला सजनो कशाची गरज आहे? ऐका, काही पोटा पाण्याला कमी पडू नये, लेवायला खायला कमी पडू नये, संसार चांगला असावा ह्याच्यात गृहिणी समाधान असते सजनो. आणि हे जर मिळणार गेलं असमाधान असते तरी बी आपल्या नवऱ्याची पात्रता पाहून आपण मागणी करावं. असाही दिवस चाललाय आणि तसाही दिवस चाललाय, अशी अपेक्षा बाळगावी सजन हो. ऐका, म्हणून सोन्याची नगरी करून टाकली सजन हो. सुदामाच्या डोळ्यातून अष्टसात्विक भाव दाटून आला. सोन्याची गरज नव्हती, श्रीमंतीची गरज नव्हती, पण पत्नीच्या इच्छे खातर सजन हो मित्राला जाऊन भेटावं लागलं. म्हणून गाव सोनी याचा दिधलं सजन हो. सुंदर असं चरित्र झालं. भाविक माय बाप भोगू बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. सुदाम महाराज की जय. कृष्ण कन्हैया की जय. रुक्मिणी माता की जय. जय. आनंद झाला सजनो. पुढे
सुंदर असा त्या ठिकाणी चरित्र झालं. कृष्ण परमात्म्याने आपला अवतार संपविला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे बरं का, महाभारताचा सिद्धांत धरून. ऐका, अवतार संपिला सजन हो, सगळ्या यादवकुळाचा विनाश झाला. पुढे सजन हो, सूत महाराज शनकादिकांना त्या ठिकाणी एकादश स्कंद आपण सांगितलं सजन हो. एकादश स्कंदामध्ये त्या ठिकाणी कथा सांगतात. एकादश स्कंदाच्या वर टीका नाथ महाराजांनी लिहिली सजन हो, एकनाथ महाराजांनी. खूप सुंदर ग्रंथ आहे. दर 100 श्लोकानंतर एक कुट श्लोक येतो आणि तो कुट श्लोक म्हणजे एकादश स्कंद आहे. ते अतिशय अवघड आहे. त्याच्यावर नाथांनी टीका लिहिली सज्जनो. नाथांचं त्या ठिकाणी साहित्य आपल्या जीवनात भरपूर आहे. एकादश स्कंदामध्ये सज्जन हो सुंदर अशी कथा सांगितली सज्जन हो. 24 गुरूंची कथा सांगितली भाविक मायबाप हो. एका अवधूतापासून त्या ठिकाणी पृथ्वीपासून कबुतरापर्यंत 8 गुरुची कथा सांगितली. ज्याच्याकडून जे गुण घेतला सज्जन हो दत्तात्रयाने त्याला त्या ठिकाणी गुरु केले सज्जन. म्हणून गुणा सर्वत्र पूजनते म्हणून 24 गुरुची कथा सांगितली सज्जन हो. पिंगलेला गुरु केलं, कुर्र पक्षाला गुरु केलं. सांगण्यासारखं भरपूर आहे सज्जन हो, भरपूर आहे. सुत महाराज शौनकादिकाला कथा सांगतात. शुकाचार्य महाराज आपलं परीक्षितीला कथा सांगतात. कृष्ण कथा श्रवण केल्यानंतर आपलं परीक्षितीने आपलं मरणच विसरून गेलं सज्जन हो, मरण विसरून गेलं भाविक मायबाप हो. ऐका, आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असं आदरातिथ्य केलं सज्जन हो. शुक भगवंताची राजा परीक्षितीने पूजा केली. यथामती यथाशक्ती दान दक्षिणा केलं सज्जन हो. आणि सुंदर अंतकरणाने शुक भगवंताला परीक्षितीने सगळ्या ऋषी मुनीने सज्जन हो त्याचे सुंदर असं बोलवण केली. मृत्यूसमयी दान धर्म करणं, मृत्यूसमयी दान धर्म करणं हे अर्थदैहिक कार्यक्रमात मोडतं सज्जन हो. गरुड महापुराण. मृत्यू मला येणाऱ्या क्षणात त्याच्या अगोदर दान धर्म घडावं, उद्धार होतो सज्जन हो. ऐका, मेल्यानंतर आवडत्वद्वैक कर्म होतं सज्जन. चला सांगायला आपल्याला वेळ नाही तरी विवेचन मी केलंय पुढे सज्जन होय. पाठीमागे विवेचन केलंय. दान धर्म घडला. सगळे जिकडे तिकडे गेले सज्जन हो. एकटे परीक्षिती महाराज आणि मुलाने काचाचा बंगला केला. पण हा मानव आहे, हा मानव आहे, उल्लेख नाही सज्जन हो. त्यावेळेस त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे शापानुसार त्या परीक्षितीला चावा घेण्यासाठी सज्जनो तक्षक नावाचा साप ब्राह्मण रूपामध्ये आला सज्जनो. ब्राह्मण रूपामध्ये तक्षक नावाचा साप येऊ लागला. त्यावेळेस सज्जनो जन्मे जादी पुत्राने एका विनंती केली होती कश्यपाला. सज्जनो कश्यप हा मांत्रिक होता आणि ती मांत्रिक असा होता किती बी विषारी साप असेल त्याचं त्या ठिकाणी विष उतरण्याची कला सज्जनो त्यांच्याकडे होते. वाटेमध्ये तक्षकाची कश्यपाची भेट झाली सज्जनो. एका भेटी झाली. भेटीमध्ये त्या ठिकाणी राम 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 राम, कुठं चाललात, कुठं चाललात. म्हणे मी तक्षक आहे, मी साप आहे आणि परीक्षितीला चावा घेण्यासाठी चाललेला आहे. कश्यप ब्राह्मण म्हणतात तुम्ही जरी चावा घेतला तर ते विष उतरण्यासाठी मी चाललेला आहे. किती जरी शाप असला मुलाचं कर्तव्य आहे बापाचं रक्षण करणे सज्जनो, सांभाळ करणं कर्तव्य आहे बरं का. ब्राह्मण देवता जवळ आले. धन्यवाद देवा. बरं का. त्यावेळेस तक्षक म्हणतोय तुमचा प्रभाव दाखवा. कश्यप म्हणतोय आधी तुमचा प्रभाव दाखवा. हिरवा गार लिंबाच्या झाडाला सज्जनो तक्षकाने चावा घेतला. क्षणात झाड वाळून खाक झालं. विषय आणि कमंडलूतलं पाणी मंत्रलं सज्जनो कश्यपाने ब्राह्मणाने आणि मंत्रून त्या झाडावरती शिंपडलं. जसं पूर्वीचं झाड होतं हिरवगार तसं त्या ठिकाणी झाड झालं सज्जनो. तक्षकाने विचार केला हा शेराला सवाशीर भेटला, आता काही त्या ठिकाणी खैर नाही म्हणून काहीतरी सज्जनो त्याला देऊन त्या ठिकाणी मैत्री केली ऐका आणि बोलवण केली. महाराज जगाच्या त्या ठिकाणी सूत्रामध्ये तुम्ही बदल पाडताय का? व का जगाचं सूत्र काय? उपजते नासे नासे ते पुनरपी दिसे गटिका इंद्र असे परिभ्रमेगा. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मला जाऊ द्या. तक्षक गेला सज्जनो, चावा घेतला आणि चावा घेण्याच्या अगोदरच मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर सज्जन हो. सतत नामस्मरण त्या ठिकाणी अंतकालामध्ये परीक्षितीच्या मुखामध्ये होती सज्जनो. प्राण ज्योत मालवली. भाविक मायबाप हो. अशी कथा सूत महाराज शौनकादिक ऋषींना एका निमिषारण्यामध्ये कथा सांगतात. तेच कथा सज्जनो शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला कथा सांगितली आणि तेच कथा यथामती यथाशक्ती सज्जनो जशी येईल तोकडी त्या ठिकाणी येईल सज्जन हो. येडे वाकडे बोल येतील तशी कथा
एका आदरणीय वैकुंठवासी दोंडप्पा दादासाहेब महाराजाने, आदरणीय दत्तोपंत दादासाहेब महाराजाने, आदरणीय वैकुंठवासी विठ्ठलनाथ दादासाहेब महाराजाने माझ्याकडून वधवून घेतली सजन हो. हे माझं काही नाही, एथ माझी जी उरली पाईक पण शाळोंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि सिकिविता धनी वेगळासी मी निमित्त मात्र सजन हो. आदरणीय आमचे प्रवीण महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन गेलं. पुनरापी मी उल्लेख करतो सजन हो, आमचे मित्र त्या ठिकाणी आदरणीय एका निळे महाराज, अनंत महाराज निळे यांच्या माध्यमातून त्यांनी कमिटीला सांगितलं सजनो, म्हणून मला सोनोतीकरांची ओळख झाली. सुंदर असं त्या ठिकाणी प्रेम मिळालं सजनो हो. ऐका, त्या प्रेमाने मी भारून गेलो सजनो. मला मोठेपणा सांगायचं नाही, पण आपल्यात आता दीपोत्सव होणार आहे. या दीपोत्सव कार्यक्रमासाठी मी 12 ते 3ची कथा 4 ते 7 ठेवले महाराज. इथल्या नियमात त्या ठिकाणी आपल्याला परिवर्तन करायचं नाही. एका सकाळी विवेकानंद चौकातला सप्ताह सुरू केला, व्यासपीठ आहे. दुपारी जाऊन झरीची कथा सांगून आलो सजन हो, 1 ते 3:30. ऐका, 4ला बरोबर इथं हजर राहिलं आणि आपली सेवा करण्याचा त्या ठिकाणी मला योग आला सजन हो. आणि आता हे सेवा करून परत झरीला कीर्तनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे सजन हो. ही सोपी गोष्ट नाही. पैसा माणूस दुसऱ्या माध्यमातून ही कमवू शकतो, करोडो कमवू शकतो. त्रास घ्यायची गरज नाही सजनो. माझ्या 3 नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्यात सजन. 2 सोडल्यात मी, एक मला पचली नाही शिक्षक नोकरी सजनो हो. ते मला करायची होती पण मला पचली नाही सजनो. माझा भाव आहे अंतकरणातून म्हणून पळतोय सजनो. काही महाराज लोकांना कीर्तन करत असताना मृत्यू आलाय, काही लोकांना सजनो दिंडीत चालताना मृत्यू आलाय. भगवंताचं कार्य करत असताना जर मृत्यू आला सजनो तरी बस झालं. माझ्या तुकोबऱ्यांचं वय 42 वर्ष होतं. त्यांना त्या ठिकाणी जगाचा संसाराचा अनुभव आला. त्यांनी जीवनात त्या ठिकाणी जगाचा निरोप केला. माझं वय आता सध्या तेवढंच वय आहे सजनो. ठेवलं देवाने तर त्या ठिकाणी राहायचं आहे, नाही ठेवलं तर भगवंताशी तादात्म्य साधायचं सजनो. एक श्लोक आहे, आपण तो श्लोक त्या ठिकाणी सर्वांनी म्हणावा सजन हो. माझ्या पाठीमागे तो श्लोक सर्वांनी म्हणावा. भाविक मायबाप हो, बरं का, सगळ्यांनी तो श्लोक म्हणायचा आहे. नामस्मरण जर मनुष्य करत असेल तर जीवनात त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असं भागवत कथेचं अंतिम साध्य आहे. बरं का, ज्ञानाला तेवढी किंमत नाही जेवढी नामस्मरणाला किंमत आहे. भागवत कथा सांगते सजन हो. भाविक माय बाप हो, तर माझ्या पाठीमागे त्या श्लोकाचं उच्चारण करा. हरी नाम संकीर्तनम यश, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम, सर्व पाप प्रनाशनम, प्रणाम दुःख शमनस्त, दुःख शरणस्त, नमामो हरी परम. नमामो हरी हरी परम. लक्षपूर्वक ऐकायचं आणि म्हणायचं. नाम संकीर्तनम यश, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम, सर्व पाप प्रनाशनम, प्रणाम दुःख शमनस्त, प्रणामो दुःख शमनस्त, नमामो हरी परम. नमामो हरी. अजून एक वेळेस. नाम संकीर्तनम यश, सर्व पाप प्रनाशनम, प्रणाम दुःख शमनस्त, नमामो हरी परम. पुंडलीक दारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भागवत कथेच्या माध्यमातून आपला सर्वांचा सजनो उद्धार होऊन जावा. भाविक मायबापो, सेवा समाप्त आहे. खूप आनंद वाटला. ऐका, जसं त्या ठिकाणी सजन हो सुदामाला कृष्ण भेटावा तसं मला त्या ठिकाणी मी सुदामाय मला आदरणीय मित्र म्हणून प्रवीण महाराजजी होळसमुद्रकडे भेटले. 7 दिवसाचं सानिध्य लागलं महाराज.
खूप सुंदर त्या ठिकाणी महाराजांचा स्वभाव आहे. शांत चित्त सज्जन हो, गडबड नाही, गोंधळ नाही, पुढे पुढे नाही, काही नाही सज्जन हो. गुरुत्वाला शोभेल अशी त्या ठिकाणी मूर्ती आहे सज्जन हो. महाराजांचं पण टाळ्या वाजवून स्वागत करावं. या जगामध्ये चंद्र शीतळ आहे, चंद्रापेक्षा त्या ठिकाणी चंदन शीतळ आहे. आणि चंदन आणि चंद्र दोन्हीपेक्षा हे प्रवीण महाराजांचा स्वभाव शीतळ आहे, स्वभाव शीतळ आहे सज्जन हो. मला आनंद वाटला बरं का, ऐका सज्जन हो. तसेच त्या ठिकाणी आमचे आदरणीय शिंतवादक साक्षात परमेश्वर महाराज बांदरगे ऐका यांची पण सज्जन हो साथ लागली. त्यांनाही प्रणाम सज्जन हो. खूप त्या ठिकाणी सुंदर व्यक्तिमत्व आहे, शिनशेरपणा आहे, समजिकपणा त्यांच्यामध्ये जास्त आहे सज्जन हो. स्वतः ते कीर्तनकार आहेत. सर्वांनी टाळ्या वाजून महाराजांचं स्वागत करा सज्जन. व त्याच प्रकारचे आमचे त्या ठिकाणी दुसरे महाराज आदरणीय गैनाथ महाराज दगडवाडीकर, ते स्वतः कीर्तन करायचं सज्जन हो. सुंदर असं गायन करतात. मला सांगा काय मोठेपणा आहे. इथला माणूस खाली बसला आणि खालचा माणूस इथं बसला, सांभाळायची व्यासगादी महाराज. दुसरं काही सांभाळायचं नाही आपल्याला, व्यासगादी सांभाळायचे. एक नारदाची गादी आहे आणि एक व्यासांची गादी आहे. नारदाच्या गादीवरती उठवूनच सांगावं लागतंय. म्हणून कीर्तन करणं सोपं नाही, भागवत कथा करणं सोपं आहे. भागवत कथेला समोर ग्रंथ असतो ऐका, छोट्या मोठ्या नोट्स असतात सज्जन हो, का तर नावं लक्षात राहत नाहीत. पण कीर्तन करत असताना समोर काहीच नसतंय ऐका, त्या अभंगावरती त्या ठिकाणी पूर्ण निरूपण करावं लागतं सज्जन हो ऐका. म्हणून भागवत महाराजांच्या जागी सज्जन हो काल सेवा करण्याचा मला योग आला आणि माझ्या जागी भागवत महाराजांनी सेवा केली सज्जन हो. असं एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत सज्जन हो. एका चंद्रकांत गुरुजी यांनी पण खूप प्रेम दिलं सज्जन हो. एका सुंदर अशी सोय केली, तरी ते राहण्याचा मला योग आला नाही. राहण्याचा योग आला असता तर बरीचशी अजून सोय झाली असती बरं का. जाणं नाही केलं सज्जन हो एका. घरातले सगळ्या त्या ठिकाणी एका माता माऊल्यांचा सज्जन हो सुंदर असा शीतळ स्वभाव आहे एका. साधू संत जरी असतील, परके माणसं जरी असतील सज्जन हो ऐका, ते आपल्या घरी राहिली तर त्या परक्या माणसाच्या समोर स्त्रीने कधी येऊ नये याचा साक्षात दृष्टांत मला गुरुजींच्या घरी आला सज्जन हो. पण टाळ्या वाजवून स्वागत करा बस. कसलाच विक्षेप त्या ठिकाणी झाला नाही सज्जन हो मला. आणि सुंदर प्रवीण माझ्यासारखं सुंदर असं दादाबासाहेबांच्या फडावरचा नियम आहे सज्जन. सुंदर असं भोजनाची व्यवस्था केली सज्जन हो. म्हणजे गावचं मी खाल्लेलं आहे, त्या गावाला त्या ठिकाणी मला कधी विसरायचं नाही. मी दूर नाही सज्जन हो. कीर्तनाला बोलवा, कशालाही बोलवा, लग्न समारंभ असेल तरी मला फोन करत जा सज्जन. मी येऊन हजर जाईन. सारोळा चौकात माझं घर आहे सज्जन हो बरं का. म्हणून आदरणीय अशोकरावजी महाराज सोनोतीकर वैराग्य मूर्ती यांची पण उपस्थिती आज लाभली सज्जन. आदरणीय दत्ता महाराज सोनोतीकर, सगळं गावच संत आहे सज्जन हे मला अगोदरच माहीत आहे हे का. इथली वारकरी सज्जन नेमबद्ध आहेत. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणिपात. म्हणून गुरुजी आणि गुरुजीच्या सर्व टीमने सज्जनो, सर्व कार्यकर्त्याने खूप खूप झटण्याचं काम केलं. ही सगळे त्या ठिकाणी साधे माणसं नाहीत, ही कामधंद्याची माणसं सज्जनो ऐका. देवाने वैभव दिले, संपत्ती दिले, धन दौलत दिले सज्जनो. 7 दिवस ही बाजूला सोडून सज्जनो हो या सोहळ्यामध्ये अंतर्भूत झाले. माता माऊलीला सोहळ्यात अंतर्भूत झाले सज्जनो. मग कार्यकर्त्याविषयी सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं सज्जनो. सेवा समाप्त. येत माझी चिरली पायिक पण, पायाच्या प्रसादे काय बोलले विनोदे. मज क्षमा करणे संते, नवे अंगभूत व्यक्ती, नव्या उपदेश. तुमचे बडबुडल शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे. ओम पूर्णमेदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांति शांति शांति. हरि. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा.
सात दिन का हमारा तुम्हारा मिलन सात दिन का हमारा तुम्हारा मिलन सात दिन का हमारा तुम्हारा मिलन सात दिन का हमारा तुम्हारा रही जिंदगी तो मिले थे दोबारा रही जिंदगी तो मिले तो दोबारा मिलन सात दिन का हमारा तुम्हारा मिलन सात दिन का हमारा तुम्हारा। जिंदगी अनमोल किताब है, न जाने उसमें कितने पन्ने हैं, लेकिन उसके आखरी पन्ने पर मौत का ही नाम लिखा है. भगवंतानं ठेवलं तर त्या ठिकाणी पुन्हा भेटू सज्जनो. चला इथून पुढचा जो कार्यक्रमाची रूपरेखा आहे, मी माझ्यातर्फे संयोजकातर्फे आदरणीय मठाधिपती प्रवीण महाराज होळसमुद्रकर यांनी पुढील कार्यक्रमाचं नेतृत्व करावं आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. या महाराज व्यासपीठावरती महाराजांचं आगमन होत आहे. सर्वांनी गुरुदेवाचं टाळ वाजवून स्वागत करावं. तर आता या ठिकाणी सर्वांनी उठून थांबायचं आहे आणि ते मेणबत्त्या लावून घ्यायचे, दीपोत्सव करायचा आहे आणि आरतीचे यजमान समोर या. कुठे आहेत ते? महाराज चिठ्ठी द्या. आरतीचे यजमान सर्वांनी उठून थांबायचे आहे आणि आरतीचे यजमान आपण समोर यायचं आहे. त्याच्यामध्ये सतीश कुमार आणि प्रवीण पाटलाचं नाव पुन्हा शेवटी हरिभाऊ कुटवाडे, गोविंद अवताडे, तुकाराम अवताडे, रामकिसन शिंदे, तुकाराम वलसे, गोविंद जवंडरे, गोविंद पवार, लक्ष्मण नागिमे, संजीवन वलसे, पिंटू परगे, भागवत नागिमे, सतीश पांचाळ, अनिल पांचाळ, नितीन साबदे आणि प्रवीण पाटील, सतीश कुंभार या सर्वांनी लवकर लवकर यायचं आहे समोर. सपत्नीक आपण समोर यायचं आहे. सर्वांनी मेणबत्त्या लावून घ्या. जवळजवळ धरू नका मेणबत्त्या, बाजूच्याला लागेल असं आपण काळजी घ्यावी. हॅलो चला लावले का? आरतीचे यजमान समोर यायचं आहे. मेणबत्त्या वरी करा अजून थोडं. हा राईट, ओके. महाराज चालू करा. साडीला स्पर्श होणार नाही असं मेणबत्ती धरा. हेलो हेलो. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की तबल्याचा आवाज द्या. प्रेम की गंगा बहाते चलो, सुनचा आवाज द्या. प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत गाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.
रखवाला जो निर्धन है जो निर्बल है वो है सबका प्याला प्यार के मोती लुटाते चलो प्रेम के गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आशा टूटी ममता रूठी टूट गया है किनारा बंद करो मत द्वार दया का दे दो नाथ सहारा दीप दया का जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो तू नहीं ऊंचा को नहीं नीचा सबसे बड़ी है समाया भेदभाव के झूठ भरम में ये मानव भरमाया धर्म ध्वजा फहराते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो सारे जग के कण कण में है दिव्य अमर एक आत्मा एक ब्रह्म है एक सत्य है एक ही है परमात्मा प्राण से प्राण प्राण से प्राण मिलाते चलो कृष्ण भगवान की जय जय हो जय श्री भागवता आरती करू परम भक्तीने नाना परीने दारूने जा हरी चरता आरती करो तोरा भगवंता स्वादुर से जे सो जलो
भाविक भक्ता उदार दाता तत्वाचा देहाता आरती करो तो भगवंता जगतो जनो मानस केलं द्वादश सोपाने योग तुझले गणित विहारे हरिहंस देत हो लोक सुख बळे मुळे सेव निर्मले भाव हरपले रसदेता आरती करत आरती करो भगवंता अकार महिमा दाता वदवे प्राणचे कीर्तनकारता देवा विवर संताता बोधाचा दयाम प्रवेचा द्वादश कळीचा रवी अंतरेला महरता आरती करो तो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तो भगवंता भागवत नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मन पूर्ण अनल होता या शरण क्वचित टळे जन्म मरण होती ताप जाती विरये शांती नातही वदती कृष्ण पदे ओ माता आरती करो तो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तो भगवंता करारविंदे पितारविंद मुखारविंदे निवेशन वटसे पटसे पुटे शयानं बाल मुकुंद मनसा स्मरामि कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे पिबा स्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवेशी हा गवियतांतर वंदन चरणारयान पायन विसदुरी प्रेमालिंगनानंद पूजन वायो वायो नमने नमः हा त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वमुदेव देव अयं वाचा क्षेत्रेण उदाहरणा वा बुद्धिस्वभावा करोमि यत्नं सर्वकर्मणि नारायणाय समर्पयामि अदितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय भगवत महापुराण की